आणि जळगावमध्ये महिला पोलीस कर्मचारीचा पतीच भोंदू निघाला। भोंदू आणि पोलीस पत्नी हे लोकांची फसवणूक करायचे। अघोरी पूजेच्या नावाखाली 11 लाखांना गंडवलं। घरातली भांडणं थांबवून सुखशांती होईल असं म्हणत फसवणूक करायचे। ललित पाटील आणि महिमा पाटील अशी या दोन आरोपींची नाव आहेत। 3.5 वर्षांनंतरही हा भोंदू आणि त्याची पत्नी फरार आहे। जळगाव शहरामध्ये अघोरी विद्या, करणी बाधा आणि गुप्तधन देण्याच्या नावाखाली त्यांनी एका महिला ग्राफिक डिझायनरची 11 ते 12 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला। या प्रकरणी भोंदू बाबा ललित पाटील आणि त्याची महिला पोलीस कर्मचारी पत्नी महिमा उर्फ मनोरमा पाटील यांच्या विरोधात 2022 मध्येच गुन्हा दाखल करण्यात आला होता। पण 3.5 ते 4 वर्षांचा कालावधी गेलाय, पण दोघेही फरार आहेत। पीडित फिर्यादी महिलेनं नुकतीच जळगाव पोलीस अधीक्षकांची भेट घेतली आणि आरोपींना शोधून तिचे पैसे परत मिळवून देण्याची विनंती केली। 2022 पासून मी ही तक्रार दाखल केलेली आहे, पण तरी अद्यापही पोलिसांनी माझी काहीच मदत केलेली नाहीये। आणि मला सातत्याने म्हणजे जो होणारा मानसिक त्रास आहे, आर्थिक त्रास आहे, ज्यांच्याकडनं मी पैसे घेतलेले होते ते लोकही मला वारंवार पैशांसाठी तगादा लावत आहेत, त्रास देत आहेत। आणि तरी देखील मी म्हणजे पुन्हा पुन्हा एसपी सरांना भेट घेते, पीआय सरांशी भेट घेते, पण तरी मला ह्या गोष्टीत फक्त एकच सांगितले जाते की तपास सुरू आहे, पण कितपत सुरू आहे हे मला काहीच सांगितले जात नाही। मला न्याय मिळावा हीच मला अपेक्षा आहे। महिला कॉन्स्टेबल भांडूप या ठिकाणी ती नोकरीला होती। ती आणि तिचा पती यांनी फिर्यादीला संपर्क करून तिला सांगितलं की तुला जे काही कौटुंबिक दुःख आहे, काही अडचणी आहेत ते आपण दूर करू शकतो। तर तिने सांगितलं की माझा पती याच्या अंगामध्ये पीर बाबा आहे, त्यासाठी आपल्याला विधी करावं लागेल, पूजा अर्चा करावं लागेल असं सांगून फिर्यादीकडून साधारण 11 लाख रुपये त्यांनी वेळोवेळी घेतलेले आहेत।